हा संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी एवढं लांबचं अंतर पार करून येथे आलेला आहे. चला पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या मैदानात. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय संजय, फलंदाजी मार्फत प्रशांत, नॉन स्ट्राईकला आहे तो सौरभ. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक, गोलंदाजी मार्फत गोलंदाज संजय. पहिला चेंडू संजय, पहिला चेंडू नक्कीच पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने कुठेतरी श्री गणेशा होत असताना फलंदाजी करणारा संघ म्हणजेच पारिजात संघाचं म्हणजेच कुठेतरी चेंडू अयशस्वी टाकला गेला आणि श्री गणेशा झाला तो 1 धावसंख्येने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, स्लो फुलटॉस टाकला चेंडूला दिशा दिली. आव देखा ना ताव देखा, चेंडू जातोय सी मा रेष लगत, दन करीत सीमा रेष लगत, चौकार चौकार चौकार. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते. स्लो बाउन्स टाकलेला चेंडूला दिशा दिली, पूर्णपणे चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडू गेला 4 या धावसंख्येसाठी. सुरेख फटका प्रशांतच्या माध्यमातून. म्हणजेच P1चं षटक प्रगतीपथावर असताना, पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूला 4 धावसंख्येने नक्कीच भर करत असताना आपल्या संघासाठी टोटल धावसंख्या 5. दुसरा चेंडू संजयाचा मारा करील पुन्हा एकदा प्रशांत, पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याचप्रमाणे तोलला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, पकडतोय फेकतोय तोपर्यंत घेतलेली 2 धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. फलंदाजी करणारा संघ म्हणजेच पारिजात संघाचा. कारण की विचार केला तर दोन्ही संघ एक नावाजलेले संघ नक्कीच मानले जातात. एक संघाचा विचार केला तर सांगलीवरून बिलॉंग करतो कर्मवीर पतसंस्था. म्हणजेच विचार केला तर एक मोठं अंतर कापून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. सन्मान दिलाय, पूर्णपणे त्या सन्मानाचा फायदा घेत असताना फलंदाज आपल्या फलंदाजी मार्फत आणि 1 धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही संघाला. तोपर्यंत विचार केला तर टोटल धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती 8 धावसंख्या. म्हणजे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूंचा विचार केला तर पहिला चेंडू कुठेतरी अयशस्वी टाकला गेला होता, वाईटचा इशारा पंचांचा आला होता. त्यानंतर कमबॅक करत असताना दिसतोय गोलंदाजी मार्फत संजय. सौरव प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना कशा प्रकारे स्ट्राईक रोटेट करतो बघितले जाईल. संजय कार्पेट पद्धतीने टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षण कुठेतरी अयशस्वी, पण चांगलं बॅकअप पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाचं. तोपर्यंत 2 धावसंख्या संघाच्या खात्यात, सौरभच्या खात्यात. बघता बघता 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कशा प्रकारे रणनीती आखतात बघितले जाईल. फलंदाज आपल्या फलंदाजी मार्फत आणि गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत. गोलंदाज करत असताना संजय 5वा चेंडू घेऊन येतोय. श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4तील 5वी मॅच आपल्याला इथे पाहायला भेटते. अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा आलाय. वाईट +1 अशा प्रकारे 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात. धावसंख्या 12. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आतापर्यंत 12 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा संजय सज्ज, फिरकवलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आणि नक्कीच अडवलं गेलं. पंच या चेंडूला धावसंख्या 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटला. झेलचा प्रयत्न नक्कीच तिथे केला गेला होता, पण कुठेतरी अयशस्वी. पण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तिथे 4 धावसंख्या होत्या, तिथे फक्त 2 धावसंख्या पाहायला भेटल्या आणि 2 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 14. शेवटचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या आणि बघता बघता 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते ती बिनबाद 15. कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4. युग आहे.
कर्मवीर पतसंस्था सांगली आणि पारिजात. चला स्पीडअप करा प्लीज. मॅच करतो नंतर. चला वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्फत सबमिल. सुरेख नाव रचना आपल्याला पाहायला भेटते. सबमिल एक नवीन नाव. सबमित एक आगळं वेगळं नाव नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. जर विचार केला तर सबमित एक गोलंदाजी मार्फत सज्ज असताना पहिला चेंडू सबमित. फटकावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडनं. लाजवाब झेल पाहायला भेटला. सूरजच्या माध्यमातून एक सुरेख संधी साधली गेली होती सबमित गोलंदाजी करत असताना आणि नक्कीच त्या संधीचं सोनं केलं गेलं क्षेत्ररक्षकाकडनं. लॉंग ऑफच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना दिसला आणि झेलची संधी साधली. एक मोठा मासा गळाला लावला आणि बॅक टू द पवेलियन जात असताना सौरभ शेलार त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी कुठला सज्ज होतो बघितले जाईल. नक्कीच सौरभ याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होतोय. नितीन वाडकर कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. नितीन वाडकर जर विचार केला तर एक संघाला पूर्णपणे मोठी धावसंख्या मोजून करण्यासाठी नितीन वाडकर या सामन्यामध्ये खेळत असताना दिसणार आहे का नाही बघितले जाईल. कारण आतापर्यंतचा विचार केला तर एक षटक एक चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावं लागते ती 15. एक मोहरा बाद झाला. पहिलाच षटक प्रगतीवत असताना टोटल धावसंख्या फळकावं लागली होती 15. द्वितीय षटकाचा पहिल्या चेंडूला मोहरा बाद. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रनआउटची संधी. सुरेख यष्टीरक्षण करत असताना दिसला यष्टीरक्षक. जवाब यष्टीरक्षण पाहायला भेटलं यष्टीरक्षकाकडनं. क्षेत्ररक्षकाची दाद दिली जाईल यष्टीरक्षकाला. जवाब यष्टीरक्षण. बॅक टू बॅक दुसरा मोहरा बाद होत असताना दिसला. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी सज्ज होत असताना दिसतोय. ते फलंदाजी करणारा संघ म्हणजेच पारिजात संघ. जर कर्मवीर पतसंस्थेचा विचार केला तर गोलंदाजी सुरेख केली गेली होती. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 मोहरे. एक पहिल्या चेंडूला झेल बाद झाला. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर यष्टीरक्षकाने केलेली पूर्णपणे संधीचं सोनं पाहायला भेटलं आणि दुसऱ्या चेंडूला मोहरा बाद झाला. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होत असताना अतिश कुंभार. म्हणजेच दोन्ही नौके फलंदाज आता पाहायला भेटतात. एका साईडला आहे ते प्रशांत वाडकर. नक्कीच आतूनपर्यंत पूर्णपणे पकड करून घेत असताना स्लो फुलटॉस टाकलेला चेंडू. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न इथे करत असताना पण एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली. अतिशच्या खात्यात पाहायला भेटली आणि 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 16 धावसंख्या. म्हणजेच एक षटक 3 चेंडू आणि 16 धावसंख्या. जर प्रशांत वाडकरचा विचार केला तर आतापर्यंत एक चौकार एक्क्या दुक्क्याने जर विचार केला 2 आणि 1 अशी धावसंख्या नक्कीच स्वतःसाठी आणि संघासाठी खेळत असताना दिसतंय. स्लो फुलटॉस दिलेला चेंडू. चेंडूला फक्त लॉफ केले तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. प्रशांतच्या खात्यात 1 संघाच्या खात्यात 1 आणि टोटल धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 17. सतीश अतिश तिथे खेळत असताना सुरेख चेंडू टाकला गेला होता पण पूर्णपणे पंचांजवळ अपील केली होती पण अपील ती अमान्य केली पंचांनी. चेंडूचे होते समाप्ती. अशा प्रकारे 5 चेंडूंचा खेळ झाला. बघता बघता शेवटचा चेंडू येथे मार्गस्थ असताना पाहायला भेटते ते
गोलंदाजाकडनं आणि सुरेख नक्कीच गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले. पहिल्या 2 चेंडूला 2 मोहरे बाद केले. नंतरचा अ, सुरेख सुरेख चेंडू देखना चेंडू 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती 17. म्हणजेच पहिल्या षटकाचा विचार केला तर 15, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4 यू गए यू आय. किशोर मोरे नक्कीच या स्पर्धेत सर्व वयस्कर जे कोणी खेळाडू असतील, किशोर मोरे सर नक्कीच तुमचे मनापासून हार्दिक स्वागत. कारण की क्रिकेट हा एक असा खेळ आहे, वयाची बंधनं त्या खेळासाठी नसतात. म्हणजेच नक्की 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 नेक्स्ट मॅच नक्कीच पंचांजवळ दाद मागितली. पहिल्या चेंडूला पूर्णपणे अपील केली गेली होती एस टी रक्षकाकडनं, पण कशा प्रकारे अपिलेला मान्यता देतात का नाही बघितले जाईल पंच. कारण की जर पंचांचा विचार केला तर एक नावाजलेले पंच आपल्याला इथे नक्कीच पाहायला भेटतं आजच्या दिवसामध्ये. गिरीश आगासकर, महेश मिसाळे सर, त्याचप्रमाणे भगत सर या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले गेले. नक्कीच डोळ्यात तेल घालून पूर्णपणे पंचांची भूमिका पार पाडत असताना पंचांचा इशारा वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या. नक्कीच पूर्णपणे पंचांनी सला मसुरा केला आणि पंचांचा इशारा आलाय. चेंडू जातोय अतिरिक्त धावसंख्या आणि नियम क्रमांक 24चं उल्लंघन करत असताना दिसला तो गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत. 18 झाले असतील ना. चला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फिरकावलेला चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमा रेषेलगत. षटकार षटकार षटकार, सुरेख फटका, देखना फटका पाहायला भेटला फलंदाजी करणारा संघ म्हणजेच पारिजात संघातील फलंदाजाकडनं. पण आता कुठेतरी आपले आक्रमक दाखवत असताना दिसते फलंदाज आपल्या फलंदाजी मार्फत. जर प्रशांतचा विचार केला तर स्ट्राईकला आलेला हा फलंदाज आतापर्यंत पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन खेळत असताना दिसतोय. त्याचा विचार केला तर वैयक्तिक 14 धावसंख्येची खेळी स्वतःच्यासाठी आणि संघासाठी खेळत असताना दिसतोय. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी रखून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं केला जातोय. पूर्णपणे जाळं विणलं गेलं होतं प्रशांतसाठी, पण त्या जाळ्यातून कुठून तरी निसटला गेला प्रशांत आणि अयशस्वी झाला. तो एस टी रक्षक झेलची संधी साधली होती पण अयशस्वी झाला. प्रशांतला भेटलेलं हे जीवनदान, कितपत या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा उचलतो बघितले जाईल. प्रशांत फिरकवण्याचा प्रयत्न, बॅटीची कळा घेऊन गेला चेंडू, चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता पण नक्कीच पंचांचा इशारा आलाय. चेंडू जातोय सीमा रेषेलगत, दन 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 करीत 4 या धावसंख्येवर. आणि नक्कीच प्रशांत आता कुठेतरी आक्रमकता दाखवत असताना दिसतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जर प्रशांतचा विचार केला तर 2 चौकार 1 षटकार नक्कीच त्याच्या फलंदाजी मार्फत पाहायला भेटते. आणि टोटल स्कोअरचा विचार केला तर धावसंख्या 28 आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागलेली आहे. पहिल्या सत्राचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धावसंख्या कमी पाहायला भेटली होती पण चौथ्या मॅच पासून क्लीन बोल्ड
बोल बोल आणि बाद होत असताना दिसतोय फलंदाज बॅक टू द पवेलियन जात असताना प्रशांत वाडकर बॅक टू द पवेलियन सुरेख फलंदाजी करत असताना दिसला. जर वैयक्तिक विचार केला तर वैयक्तिक 18 धावसंख्येची खेळी केली हे गेली आपल्या संघासाठी आणि टोटल संघाची धावसंख्या पाहायला भेटली तर 28 म्हणजे सर वैयक्तिक 18 धावसंख्या त्याच्या आणि संघाचा विचार केला तर 3 बाद झाल्यानंतर 10 धावसंख्या तिघांनी केल्या गेल्या म्हणजे जर टोटल धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 3 बाद ना मॅडम 3 बाद 18 सॉरी 28. चला ह्यानंतरचा होणारा सामना विशाल जुन्नर सहकारी पत पेढी मर्यादित आणि शिवकृपा संघाचे कर्णधार म्हणजेच विशाल जुन्नर संघाचे कर्णधार आणि शिवकृपा संघाचे कर्णधार विनंती असेल कर्णधारांना नाणेफेकीसाठी यावे. श्री कुलस्वामी चषक 2026 टॉस का बॉस हा मंच उभारला गेला त्या ठिकाणी तुम्ही उपस्थिती दाखवावी. चला वैयक्तिक पहिल्या चेंडूला आलेला हा चौकार सुरेख फटका नक्कीच लगावला गेला फलंदाजाकडनं. युवराजच्या माध्यमातून जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. बॉलर नेम बॉलर अमोल झालाय काय पुन्हा एकदा फिरकावलेला चेंडू झेलची संधी होते का नाही आणि बघता बघता सुरेख झेल पाहायला भेटला. पकडो कॅच जितो मॅच आणि अशा प्रकारे सुरेख झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला भेटला. जर या क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर 2 झेल नक्कीच त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटले आणि सुरेख गोलंदाजी आतापर्यंत अमोलच्या माध्यमातून पाहायला भेटली. जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर वाईट आल्यानंतर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये केली गेली 15 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला तो अमोल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक कितपत धावसंख्या मोजतात बघितले जाईल. फलंदाजी करत असताना प्रथम पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हा संघ कारण की पारिजात संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या होती. दुसरं षटक 2 धावसंख्येचं होतं आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर सुरेख फलंदाजी पाहायला भेटली. तिसऱ्या षटकामध्येही 15 धावसंख्या टोटल धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 32 धावसंख्या 4 गडीच्या मोबदल्यात. सुरेख चेंडू डॉट आला मॅडम डॉट आला. आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज दुसरा चेंडू घेऊन येतोय. फिरकावलेला चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाची दाद दिली जाईल. जर विचार केला ना तर 38च्या सर्कलमध्ये नक्कीच पूर्णपणे क्षेत्ररक्षक चांगलं केलं जाते. कुठलाही मोठा फटका लगवण्यासाठी गोलंदाज चेंडू देत नाही आणि त्याच दिशेने त्याचप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सभ्यच्या माध्यमातून आतापर्यंत केला जातोय. जर या गोलंदाजाचा विचार केला ना वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आणि संघाचं 4थं षटक हाताळत असताना सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली. फिरकावलेला चेंडू स्लो पद्धतीने नक्कीच टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. एक्क्या दुक्क्याने संघ उंची गाठत असताना दिसतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धाव संख्या दिली. लाजवाब गोलंदाजी करत असताना गोलंदाज 5वा चेंडू फटका सजवलाय दिशा दिली पण क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्या चुकीला माफी नाही आणि चेंडू जाते 1 बाउंस सीमा रेषेलगत
4 या धावसंख्या. नक्कीच अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाने केला असता सर, तर नक्कीच तो अडवला गेला असता. पण चेंडूची उसळी घेत गेला आणि चेंडूचा विजय झाला. चेंडू गेला 4 या धावसंख्येसाठी आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या फळकावावी लागते ती 37. पुन्हा एकदा पाचवा घेऊन येतो गोलंदाज. गोलंदाजी मार्फत सफेद अडवते धावसंख्या. झेलची संधी एसटी रक्षक आणि नक्कीच एसटी रक्षकाने केलेली प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला आणि गडी बाद झाला. तो कोण बाद झाला? अतिशय बाद झाला आणि सुरेख गोलंदाजी करत असताना दिसतोय. समित आपल्या या गोलंदाजी मार्फत समित याचा विचार केला तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पहिलं वैयक्तिक पहिलं दुसरं षटक टाकत असताना सुरेख गोलंदाजी करत असताना दिसला. 12 चेंडू त्याने फेकले. त्यामध्ये जर विचार केला तर 3 मोहरे बाद केले आणि जर धावसंख्येचा विचार केला तर 8 धावसंख्या दिली. म्हणजेच 12 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या देऊन 3 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज सभ्येत. आणि जर विचार केला तर आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते ती 38. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक. हॅलो, विशाल जुन्नर आणि शिवकृपा संस्थेने टॉस बॉस या ठिकाणी टॉससाठी यायचंय. टॉस करण्यासाठी मी महेश काशीद साहेब आणि रणपिसे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस येथे जायचंय. विशाल जुन्नर आणि शिवकृपा या संस्थांचा टॉस करून घ्यायचा पुढचा सामना. चला शेवटचं षटक गोलंदाजी मार्फत संतोष सूर्यवंशी सज्ज. हरउन्नर सहकारी काशीद साहेब, महेश काशीद झुरकस करून घ्या तुम्ही, स्वतःच वापरा. विशाल जुन्नर आणि शिवकृपा टॉस का बॉस इथे यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. संतोष फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज. चोरकस टोललेला चेंडू. झेलची संधी होतं का नाही. नो मॅच लास्ट मध्ये पडलेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू जातोय दंदन करीत सीमा रेषेलगत 4 या धावसंख्येसाठी. जर आताचा विचार केला तर कुठेतरी अति घाई पाहायला भेटली क्षेत्ररक्षकाकडनं. कुठेतरी सीमा रेषेच्या खूप पुढे क्षेत्ररक्षण करत असताना दिसले आणि त्याचीच चुकी पाहायला भेटली 4 या धावसंख्येसाठी. आणि बघता बघता धावसंख्या फळकावं लागते ती 43 धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्फत गोलंदाजा संतोष. सुरेख देखना चेंडू डॉट. चेंडूची समाप्ती नक्कीच येथे पाहायला भेटते. जर विचार केला तर स्टंपाच्या बाहेर येऊन जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच हा चेंडू कुठेतरी पॉईंटच्या दिशेने लगावला गेला असता. पण गोलंदाजांनी दिलेला पूर्णपणे 100% आणि चेंडू जातोय डॉट या स्वरूपात. चौथा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. लाजवाब गोलंदाजी. एक चेंडू चौकार गेल्यानंतर बॅक टू बॅक कमबॅक करत असताना दिसतोय. 2 चेंडू डॉट फेकले गेले या गोलंदाजाकडनं. आतापर्यंतचा विचार केला तर संतोष सूर्यवंशी लाजवाब गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू कशा प्रकारे हाताळतो बघितले जाईल. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झालाय तो. आता कुठेतरी दिशाभूल होत असताना दिसतोय संतोष. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच पहिल्या इनिंग मधील कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. संतोष आपल्या गोलंदाजी मार्फत संतोष सूर्यवंशी यांचा पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला गेला. बॅटची कडा घेऊन गेला. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटली आणि बघता बघता धावसंख्या 1-1 45 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. म्हणजेच शेवटचा चेंडू फलंदाजी करत असताना
पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हा संघ म्हणजेच नाणेफेकी विजय झाल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना दिसला कर्मवीर पतसंस्था. शेवटचा चेंडू कशा प्रकारे रणनीती आखता बघितले जाईल आणि शेवटच्या चेंडूला बाद होत असताना दिसला, धावचेत बाद होत असताना दिसला आणि अशा प्रकारे टोटल आउट धावसंख्या फळकावं लागते ती 45 आणि विजयासाठी गरज असेल ती कर्मवीर पतसंस्था सांगली या संघाला 46 धावसंख्येच्या म्हणजेच 30 चेंडू आणि 46 धावसंख्या. कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4 युग यु आहे. शिवकृपा पतसंस्थेने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. साहजिकच विशाल जुन्नर पतसंस्थेला फलंदाजी करावी लागणार आहे. हॅलो, सकाळपासूनचा आपण 5वा सामना मुंबई स्पोर्ट असोसिएशनच्या ह्या भव्य दिव्य मैदानामध्ये श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4 जवळपास 12 संस्थांचा संघांचा समुदाय कुलस्वामी चषकासाठी दावेदार. सहकार क्षेत्रातील नामवंत अशा पतसंस्था नवी मुंबईच्या या भव्य प्रांगणामध्ये आज कुलस्वामी चषकावर नाव कोरण्यासाठी झुंजत आहेत. सकाळपासून 8 वाजेपासून या सामन्यांना सुरुवात झाली. सामन्यांच्या दरम्यान संस्थांचे विविध पदाधिकारी, संचालक, त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमी यांची सदिच्छा भेट आपल्याला मिळाली. पंच म्हणून आजच्या ह्या दिवसभराच्या सामन्यांसाठी जे आपली दैदित्यमान अशी कामगिरी बजावत आहेत ते प्रथमतः गिरीश आगारकर सर, महेश मिसले सर, त्याचप्रमाणे बिरजू भगत हे मान्यवर आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे सकाळपासून समालोचन म्हणून ज्यांच्या वाणीतून आपण पूर्ण सामन्याचं अधोरेखित समालोचन ऐकतोय, ऑनलाईन सुद्धा जे आमचे प्रेक्षक, हितचिंतक, सहकारी या सामन्याचं प्रक्षेपण पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम आमचे प्रशांत भालेराव आमचे मित्र करतायत. यानंतरचा आता जो सामना चालू आहे, कर्मवीर पतसंस्था सांगली विरुद्ध पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. पारिजात संस्थेने प्रथमतः फलंदाजी करत असताना 46 पर्यंत धावसंख्या उभारली, 45 पर्यंत धावसंख्या उभारली आणि 46 ची चेसिंग फिगर कर्मवीर पतसंस्थेसमोर ठेवलेली आहे. खरोखर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळी आपण पाहिलं, याच्या अगोदरचा जो सामना झाला, उत्तुंग अशी कामगिरी कुलस्वामी संघाच्या असंघाने केलेली आहे. मोठी धावसंख्या उभारली आणि चेसिंग करताना संघाला कुठेतरी ही धावसंख्या गाठता आली नाही, म्हणून कुलस्वामी संघाला एक चांगलं भरीव असं योगदान पहिल्या सामन्यामध्ये मिळालं. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून तेजस शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे आत्ताचा जो सामना होणार आहे, याच्यानंतर विशाल जुन्नर सहकारी पतपेढी विरुद्ध शिवकृपा सहकारी पतपेढी. शिवकृपा पतसंस्थेने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण बॉलिंग करण्याची निवड केलेली आहे. साहजिकच विशाल जुन्नर पतसंस्थेला फलंदाजी करणार आहेत.
तर आमचे मित्र महेश काशीद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा टॉस घेण्यात आला. श्री कुलस्वामी पतसंस्था राज्यस्तरीय पतसंस्था नवी मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा गाजावाजा करत असताना कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक सर्व उपक्रमामध्ये आपल्याला योगदान दिलेली आपण पाहिलेली आहे. संस्थेचे आदरणीय अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष तथा किल्ले शिवनेरीचे दमदार आमदार शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून, त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व संचालक, सर्व अधिकारी, सर्व सहकारी यांच्या मेहनतीने ही कुलस्वामी चषक 4थ्या वर्षाशी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या ह्या भव्य दिव्य अशा निसर्गाने रमलेल्या ह्या मैदानावरती आजची ही मॅचेसची रणधुमाळी आपण पाहतोय. रोमहर्षक असे सामने सकाळपासून अनुभवाला मिळालेले आहेत. उत्तुंग अशी कामगिरी खेळाडू करतायत. पुढचा सामना चालू होतोय. कर्मवीर पतसंस्था विरुद्ध पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. कर्मवीर पतसंस्थेचे फलंदाज अभिषेक आणि संचित हे दोन फलंदाज आपल्या संघासाठी पाहूयात की काय कामगिरी करतायत. आणि गोलंदाजी करतोय प्रशांत वाडकर, पारिजातचा प्रशांत वाडकर. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. आणि कर्मवीर पतसंस्थेचे एक धुरंधर असे फलंदाज अभिषेक आणि संचित हे आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. दुसरा चेंडू प्रशांत यांनी निर्धाव चेंडू, सुंदर असा स्पेल त्यांनी घेतला आणि निर्धाव चेंडू, सतत 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. प्रशांत वाडकरचा पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. पाहूया आता अभिषेक काय करतोय. आपल्या संघासाठी खातं उघडतोय की निर्धाव जातोय. अभिषेकने जोरदार फटका लगावण्याचा इरादा होता परंतु नाही, कारण टिच्चून अशी गोलंदाजी करताना आपण प्रशांत वाडकरला पाहतोय. प्रशांत वाडकरचा जो स्पेल आहे तो सुंदर असा आहे. काहीतरी मध्यम गतीची बॉलला गती देऊन त्यांनी बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. साहजिकच फलंदाजाला चकवण्यामध्ये तो यशस्वी होतोय. पहिल्या षटकातले 3 चेंडू निर्धाव चेंडू, चौथा चेंडू घेऊन जातोय प्रशांत अभिषेकसाठी. आणि अभिषेकनी तो सुंदररित्या फटकावलेला आहे परंतु एका धावेवर त्याला समाधान मानावे लागते. पारिजात संस्थेची गोलंदाजीची सुरुवात चांगली झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पुन्हा एकदा प्रशांत, समोर आहे संचित. पाहूया संचित आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय. नाही, पुन्हा एकदा सुंदर असा बॉल आपण प्रशांतच्या गोलंदाजीमधून आपण पाहतोय. प्रशांतनी सुंदर अशी गोलंदाजी केली. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 1 धाव दिलेली आहे. आपल्या संघाला मोठं योगदान तो देतोय. गोलंदाजाला कुठेतरी खिळवून ठेवण्याचं काम प्रशांत वाडकर करतोय. पारिजात पतसंस्थेचा चुनुकदार असा हा खेळाडू आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन जातोय. प्रशांत, संचितनी जोरदार फटका मारण्याच्या इराद्यामध्ये होता परंतु नाही. एका धावेवर पुन्हा एकदा समाधान संचितला मानावं लागतंय. संघाची वैयक्तिक धावसंख्या पोहोचलेली आहे फक्त 2 वर. पहिल्या षटकामध्ये 2 संख्या उभारलेली आहे. याच्यामध्ये अभिषेकने 1 धाव काढली आणि संचितने 1 धाव घेतलेली आहे. पारिजात संस्थेचा एक हरहुन्नरी दुसरा गोलंदाज आपण युवराज कामटे याचा खेळ आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतो. खरं तर तो सुद्धा अष्टपैलू म्हणून खेळाडू आहे पण फलंदाजीमध्ये आज कुठेतरी त्यांनी फलंदाजीमध्ये खरं तर त्याने एक चौकार मारून
मोठी संख्या उभारण्याचा इराद्यामध्ये होता, परंतु त्याला सुद्धा लवकर बाद व्हावं लागलं. पाहूया आता तो फलंदाजीमध्ये नाही पण गोलंदाजीमध्ये काय कामगिरी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक घेऊन आलाय. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट झालाय तो फलंदाज. धावसंख्येत कुठलाही बदल नाही. दुसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या आहे ती 2. काहीशी आतिषबाजी करावी लागेल ती कर्मवीर संघाला. विजयाच्या दृष्टीने पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर अपील होत आहे आणि इथे पंचांनी झेलबाद. उत्कृष्ट असं यष्टीरक्षक म्हणावं लागेल ते. सौरभ शेलार यांनी सुंदर असा झेल टिपलेला आहे. सुंदर असा त्यांनी खेळ या त्या मैदानावर दाखवलेला आहे. खरं तर गोलंदाजाचा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवलेला आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या ह्या भव्यदिव्य अशा प्रांगणामध्ये समोर आपण पाहतोय उंच पुऱ्या अशा नवी मुंबईच्या ह्या गगन भरारी घेत असलेल्या इमारती, त्याच्यामध्ये सुंदर असं नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, नवी मुंबईच्या शिरामध्ये ताज असलेलं हे मैदान आहे. या ताजमध्ये खरं तर आपला हा सामना आज होतो ही फार मोठी गोष्ट आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आपण ह्या मैदानावर सामना घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर सामने असल्यामुळे आपल्याला खरं तर आज इथून पाठीमागे आपल्याला हे मैदान उपलब्ध होऊ शकलं नाही. पण खरोखर आज आणि उद्या ह्या 2 दिवसासाठी आपल्याला मैदान उपलब्ध झालं आणि खरं तर आयोजकांचं आणि मैदान उपलब्ध करून देण्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. निश्चितच आभार मानावं लागेल त्यांचं. सुरेख असं मैदान. दरम्यान दुसऱ्या षटकात 1 गडी गमावला आहे तो कर्मवीर संघाने. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 2. नवीन फलंदाज संतोष. बघूया आपल्या संघाला विजयासाठी 46 धावांमध्ये किती धावांचं योगदान देतोय तो संतोष. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने मारलेला निश्चित 1 धाव. 1 धावेने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 3. दुसरं षटक चालू आहे. विजयासाठी लागत आहेत त्या 46 धावा. दुसऱ्या षटकात सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. डावखुरा असा फलंदाज. बघूया ह्या षटकामध्ये काही चौकार षटकार मारतोय का, आपल्या संघाला धावसंख्येची गती वाढवून देतोय का. निश्चित खरं तर हे निर्णायक षटक होऊ शकतं. ह्या षटकामध्ये जर चांगली कामगिरी जर फलंदाज करू शकले तर आपल्या संघाला निर्णायक जी संख्या गाठायची आहे तिथपर्यंत जाण्यामध्ये त्यांना मदत होईल. निश्चित पॉवर प्लेचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. काहीसा धावांचा असा पाऊस पडला पाहिजे कर्मवीर संघाच्या फलंदाजांकडून. उंच मारण्याचा प्रयत्न. पायचीच अपील. चिरफळाचीत झालेत. बोल्ड झालेत. क्लीन बोल्ड झालेत. आणि निराशा उंच फटके मारण्याच्या नादात त्रिफळाची 2 परत आहेत ते अभिषेक. काहीशी गळती अशी म्हणावी लागेल. धर्मवीर कोऑपरेटिव्ह सोसायटीतील फलंदाजांना विजयासाठी लागतात त्या 46 धावा. खरं तर चांगली फलंदाजी करत असताना अगोदरचा जो त्यांनी खेळ केलेला आहे, कर्मवीर पतसंस्थेने जे अगोदर बॉलिंग करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना जी कामगिरी केली ती कुठेतरी आज फलंदाजांनी त्याचं म्हणजे नाराज करतात असं या ठिकाणी दिसतंय. पण नक्कीच पुढचा आलेला फलंदाज सुरेश हा त्याच्यामध्ये आपलं योगदान देऊन आणि संघाला कर्मवीर पतसंस्थेच्या या संघाला पुढे घेऊन जाईल अशी आशा आहे. अष्टपैलू असा सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. खूपच सुरेख असं षटक चालू आहे. विजयासाठी 46 धावांचं आव्हान. पण दरम्यान दुसऱ्या षटकात धावसंख्या झाली 3. 2 बाद 3. सुरेश याला निश्चित षटकार चौकारांची अपेक्षा. उत्तुंग असा फटका सुरेश या ठिकाणी लगावला आणि झेलबाद. झेल बाद होतोय. सीमारेषेवर झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षणाची चपळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. तर कर्मवीर पतसंस्थेला हा जोरदार झटका म्हणावा लागेल. चांगला अष्टपैलू असा सुरेश
खेळाडू त्यांनी टिपलेला आहे. खरोखर ह्या बॉलरचं कौतुक करावं लागेल. त्याच्या ह्या 6 बॉलमध्ये फक्त त्यांनी एक धाव दिलेली आहे आणि 3 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. युवराज कामटे आणि युवराज कामटेसाठी जोरदार टाळ्या. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल युवराज यांच्याकडून. एका षटकात म्हणजे वैयक्तिक पहिल्या षटकात 3 गडी बाद, 1 धाव, सुरेख अशी गोलंदाजी. अशीच गोलंदाजी कुलस्वामीच्या आपल्या संघाकडूनही झाली होती. परमानंद यांनी एकाच षटकात 3 गडी बाद केले होते. दरम्यान पुढचं तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रशांत वाडकर. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो प्रशांत. सामना करेल तो संतोष. बघूया किती धावा जमवतोय. आडवा पट्टा मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात. अवांतर धावसंख्येने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 4. तिसरं षटक चालू आहे. विजयासाठी लागताय 46 धावा. अवघ्या झाल्या 4 धावा. पारिजात पतसंस्थेच्या या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी खरं तर कर्मवीर पतसंस्थेच्या फलंदाजांना अगदी जखडून ठेवलेलं आहे. सुरेख अशी गोलंदाजी. बीट होतोय. फलंदाज काहीदा पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न करतोय पण बॉलचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चौकार आणि षटकारांची अपेक्षा आहे ती कर्मवीर संघाला. विजयासाठी लागताय 46. झाल्यात फक्त 4 धावा. तिसरं षटक चालू आहे. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पारिजात संघाची. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू. खरं तर गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी पहिली जी एक ओव्हर टाकली त्यामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि जेव्हा दुसऱ्यांदा त्याला दुसरा षटक टाकायला येतोय तर पहिल्या 3 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. 1 धाव फक्त त्याच्याकडून गेलेली आहे. खरं तर आपल्या संघासाठी उत्तुंग अशी कामगिरी प्रशांत वाडकर करतोय असं म्हणावं लागेल. निश्चितच प्रशांत हा सुरेख गोलंदाज आहे. पुढचा चेंडू प्रशांत यांचा. पुन्हा एकदा पूर्णपणे बीट झालाय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल प्रशांत यांची. काहीस जकडून ठेवले ते कर्मवीर संघाला. कुठल्याही प्रकारचा बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. संघाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून चौकार षटकारांची पण काहीस निराशाजनक असं फलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी. सुरेख अशी प्रशांत यांची गोलंदाजी. फलंदाजांना कुठेतरी बॅट आणि बॉलची सांगड घालायला कमी पडते असं म्हणावं लागेल. फलंदाजांना थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. कुठेतरी स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. कारण इथपर्यंत जर आपण खेळ करण्यासाठी आलेला होतो आपला खेळ दिसला पाहिजे. स्कोअर पोहोचलेला आहे फक्त 4 धावांवर आणि बॉल झालेले आहेत 4 बॉल 4 धावा. 5 धावा. 5 बॉल 4 धावा. शेवटचा चेंडू. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले प्रशांत. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बीट आणि सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. निर्धाव षटक म्हणावं लागेल आपल्याला. सुरेख अशी गोलंदाजी. 3 षटकात धाव संख्या झाली ती 4. 2 षटकांमध्ये खरं तर प्रशांतकडून फक्त 2 धावा दिल्या गेल्यात आणि 1 लेगबाईची अशा 3 धावांची नोंद ह्या 2 षटकामध्ये प्रशांत वाडकर याच्याकडून झालेली आहे. सुंदर असा खेळ प्रशांतने केलेला आहे. कर्मवीर पतसंस्थेच्या फलंदाजांना खरं तर त्यांनी काबूत ठेवलेला आहे. 1 मोहरा सुद्धा त्यांनी टिपलेला आहे. त्याचबरोबर दुसरी जी युवराज कामटे यांनी गोलंदाजी केली ती युवराजनी सुद्धा आपल्या एका ओव्हरमध्ये जवळपास 3 विकेट घेतलेल्या आहेत आणि त्याच्या 3 विकेटमध्ये सुद्धा त्यांनी अवघ्या 2 धावा 1 धाव फक्त दिलेली आहे. म्हणजे सुंदर अशी टिचून गोलंदाजी आज आपण पारिजात संस्थेच्या संघाकडून पाहतोय.
खरं तर सुरुवातीच्या स्पेलमध्ये कर्मवीर पतसंस्थेने सुद्धा चांगली कामगिरी बॉलिंगमध्ये केली, क्षेत्ररक्षणामध्ये केली, पण कुठेतरी फलंदाजीमध्ये ते कमी पडतात किंवा त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये कमी पडला. आज गोलंदाजांना सामना करत असताना कुठेतरी त्यांना अडखळलं जाते असं म्हणावं लागेल. कुलस्वामी चषक 2026 या आज एकूण 12 संघांमध्ये होणारा आज आणि उद्या त्याचे सामने, आज एकूण 13 सामने खेळले जातील. 13 सामन्यातला आजचा चालू असलेला 5वा सामना, जवळपास पहिल्या सत्रामध्ये आपण 5 सामने पूर्ण करत आहोत. यानंतर पुढचा सामना विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित विरुद्ध शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड या संघांमध्ये होणार आहे. दरम्यान चौथं षटक घेऊन आलाय तो शेलार. आडवा पट्टा खेळण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चौकार, हा पहिला चौकार म्हणावा लागेल. चौथ्या षटकात पहिल्या चेंडूवर पहिला चौकार म्हणावा लागेल. धावसंख्येत 4ने वाढ झाली आहे, धावसंख्या झाली ती 8. संतोष यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. संतोषमध्ये खरं तर तो गेम आहे, तो खेळ आहे, ती मानसिकता आहे, ते तेवढं आत्मबल त्याचं आहे. परंतु पाहूया आपण आता संतोष आपल्या कर्मवीर संघासाठी काय करतोय, काही मॅजिक करतोय का, काही जादू करतोय का, काही चमत्कार होतोय का, हे आपल्याला पाहायचंय. निश्चितच सामन्याला उशीर होतोय. पंचांना एक विनंती आहे, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू संतोष, बघूया किती किती धावा मारतोय तो. त्याच्यावर फुलटॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला निश्चितच हा चौकार, खणखणीत दुसरा चौकार. या षटकातील 4 धावा वाढल्यात आणि धावसंख्या झाली ती 12. खरोखर अशीच काहीशी फलंदाजी करावी लागेल. संस्थेचा संतोष हा खेळाडू आहे. खरं तर हा चुणूकदार आणि उत्तुंग असा मनोबल असलेला खेळाडू आहे. उशिरा का होण्या पण त्याने आपली जो ओरिजिनल गेम आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहूया आता तो संघासाठी अजून संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय, विजयापर्यंत घेऊन जातोय की आपली उत्तुंग अशी कामगिरी करतोय, हे आपल्याला पाहायचं आहे. निश्चितच अशीच फलंदाजी करावी लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना काहीसे चौकार षटकारांची आवश्यकता, त्याचनुसार संतोष फलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 2 चौकार, अशीच काहीशी फलंदाजीची अपेक्षा कर्मवीर संघाला त्यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि सीमा पार चौकार, खणखणीत हॅट्रिक चौकार. फोर आणि या संतोषने आपल्या संघासाठी दिलंय. देर आहे दुरुस्त आहे, पण चांगली खेळी आज संतोष या ठिकाणी परत पुन्हा एकदा स्वतःचा आत्मबल वाढवून आपल्या संघाला पुढे नेताना दिसतोय. चौकारांची हॅट्रिक म्हणावी लागेल या मैदानावर. खेळाडूंना आणि पंचांना विनंती आहे, कृपया आपल्याला संध्याकाळपर्यंत अजून 8 सामने पूर्ण करायचे आहेत. 5वा सामना आता चालू आहे. आपल्याला टोटल 13 सामन्यांची खेळ आपल्याला या मैदानावर आज पुरा करायचा आहे. सुंदर असे फटके संतोषच्या बॅट म्हणून निघालेला आपण पाहिलेत. खरोखर सौरभ शेलार याच्या बॉलिंगवर चांगला समाचार संतोषने घ्यायचं ठरवलं आणि चौकारांची हॅट्रिक त्यांनी केली आणि आता चौथ्या बॉलवर सुद्धा धावून 2 धावा, चांगली रनिंग त्यांनी करून 2 धावा पूर्ण केल्यात. आपल्या संघाला घेऊन गेलाय तो आता 18 पर्यंत. 2 धावा पळून काढल्या त्या संतोष यांनी. वैयक्तिक 14 धावेवर खेळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 18. शेलार यांचे गोलंदाजीवर काहीसा समाचार घेतोय तो संतोष. अशाच धावगतीने धावा करण्यात गरज ती कर्मवीर संघाला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या झाली आहे ती 19. षटक काहीसं महागडं असं षटक म्हणावं लागेल शेलार यांचं.
धावसंख्या झाली 19. विजयासाठी लागत आहेत त्या 46 धावापैकी 19 धावेपर्यंत मजल मारली ती कर्मवीर संघाने. कुठेतरी कर्मवीर संघ आता कमबॅक करतोय असं वाटतंय आणि संतोषनी त्याची Reverse पूर्ण hit. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. सुंदर असा फटकार संतोषने लगावलाय सीमारेषेच्या पार 6 रनासाठी. खरोखर मी आताच म्हटल्याप्रमाणे संतोष हा आपल्या संघासाठी आता एक त्यांनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला आता मोठी धावसंख्या जी उभारलेली आहे ती तिथपर्यंत जाण्यासाठी त्याचं मनोबल आता उंचावलेलं आहे. त्याच उंचावलेल्या मनोबलामधून त्यांनी एक उंच असा षटकार ठोकलेला आहे आपल्या संघासाठी. रिव्हर्स स्वीपचा हा षटकार खूपच महागडा असं षटक. 21 धावा तल्लब शेलाऱ्याने 21 धावा दिल्या आहेत. या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 25. सौरभ यांचा अखेरचा चेंडू पाहूया. संतोष आता त्याचा पुढचा काय इरादा आहे. पूर्णपणे बीट झालाय. बीट झालाय. शेवटचा चेंडू बीट झालाय. शेलाऱ्यांचा शेवटचा चेंडू चांगला म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू झालाय आणि 25 धावा. 6 बॉलामध्ये सौरभ यांनी 21 धावा दिलेल्या आहेत. खरं तर संतोषनी कर्मवीर पतसंस्थेचा जो फलंदाज आहे त्यांनी पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये जी काही नाराजी घेरी झालेली होती 3 फलंदाज त्यांचे बाद झाले आणि ती एक असं वाटलं होतं की कुठेतरी कर्मवीर पतसंस्था फलंदाजांना कुठेतरी न्याय देता येत नाही असं वाटलं होतं. परंतु ती संतोषच्या बॅटमधून ती बाजू सगळी सावरलेली आहे आणि आता पुन्हा एकदा कर्मवीर पतसंस्थेचे जे खेळाडू आहेत ते सामन्यामध्ये त्यांनी परत कमबॅक केलेला आहे. पाहूया आता पुढची 2 षटकं. 6 बॉल 21 रनांची आवश्यकता आणि पंचांना एक विनंती आहे 6 बॉलमध्ये 21 रन करायचे आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही. पुढचे गोलंदाज दिपेश सुर्वे, दिपलेश सुर्वे हे सुद्धा एक चांगले नावाजलेले गोलंदाज आपण पाहतोय पारिजात पतसंस्थेच्या. पुढचा सामना कृपया पारिजात संघाला एक विनंती आहे. आपल्याकडून खूप उशीर होतोय सामना संपवण्याकरता. शेवटच्या 6 चेंडूत 21 धावांची गरज. हॅलो. पुन्हा एकदा पायाला लागून चेंडू चाललाय आणि खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बॉलर यांचं. Leg चला bite च्या यानंतर स्वरूपात, विशाल जुन्नर आणि शिवकृपा. विशाल जुन्नर आणि शिवकृपा आपण तयार राहायचंय. शिवकृपा पतसंस्थेनी बॉलिंग घेतलेली आहे. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची ही ओव्हर संपल्यानंतर. कृपया सामने पटापट खेळा, आपल्याकडे वेळ कमी आहे. शिवकृपा पतसंस्था 5 चेंडू 20 धावा, 5 चौकारांची गरज. संतोष हा तितका तुल्यबळ असा खेळाडू चौकार मारण्यात पटाईत. बघूया 5 चौकार मारतोय का. पहिला निश्चित गॅप मध्ये गेलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण. 1 रन काढली आहे आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. दुसरा धाव घेण्यात धावचीत झालाय तो. पंच निर्णय आउट. धन्यवाद. धावची 2 परततोय तो समित. विजयासाठी लागतात 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. काहीस अवघड असं म्हणावं लागेल आता. सर्वेश. विजयासाठी 19 धावा. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्नात इनसाइड लागून गेलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पळून काढली आहे. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 3 षटकारांची गरज. फलंदाज आहे तो आता संतोष. बघूया 3 षटकार मारून आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय का नाही. तीन चेंडू 18 धावांची आवश्यकता. काहीस षटकारांची गरज
आणि संतोष यांच्या बॅटमधून निश्चितच षटकारांचा पाऊस पडू शकतोय. बघूया आपल्या संघाला ते विजयाकडे घेऊन जात आहेत का नाही. पारिजात संघ जरा घाई करा. फुल टॉस चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न आज स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला आहे. सीमा चौकार. पार 4 रनासाठी. दोन बॉलात 14 धावांची आवश्यकता. संतोष यांना बॅटमधून निघालेला हा चौकार. संतोष यांच्या निश्चितच 26 धावा, त्यांच्या वैयक्तिक 26 धावा झाल्या असतील. संघासाठी काहीस चांगलं असं योगदान म्हणावं लागेल संतोष यांचं. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढचा एक धाव पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात एकच धावेवर समाधान मानावं लागेल. लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा चेंडू. हॅलो, आणि विशाल जुन्नर पतसंस्थेने बॅटिंगसाठी तयार राहायचे. विशाल जुन्नर आणि शिवकृपा पतसंस्थेने फिल्डिंग लावून घ्यायची. शेवटचा चेंडू 13 धावांची आवश्यकता. काहीसा अशक्य असं आव्हान पूर्णपणे बेड झाले आहेत आणि अशा प्रकारे पारिजात संघ हा विजयी झालेला आहे. चला. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पारिजात संघाची. चला, पारिजात संघाने बाहेर यायचे. शिवकृपा संस्थेने लगेच आपले फिल्डिंग लावून घ्यायचे. शिवकृपा पतसंस्था